नमस्कार, न्यूज डंकामध्ये मी अमित काळे आपलं मनापासून स्वागत करतो। राजकारणातील निष्ठा, प्रेम, विचार, तत्वज्ञान या सर्व आघाड्यांवर नेहमी बोलत असताना आपण राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे आमदार जितेंद्र आव्हाड यांना बघत आलो आहे। मध्यंतरी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये जी फूट पडली त्यानंतर आव्हाड यांनी शरद पवार यांच्यावरील निष्ठेची जपमाळ कशी ओढली हे पण आपण पाहिलंच आहे। आज राज्यातील पालकमंत्री पदांचा निर्णय झाला आणि अचानक आव्हाडांना अजित पवार हा आपला माणूस वाटू लागला। ज्या अजित पवारांवर आव्हाड यांनी गेल्या 2-3 महिन्यांमध्ये प्रचंड टीका केली, पण त्यांना ते आता आपलेसे वाटू लागले आहेत। मुख्यमंत्र्यांनी नवीन यादी जाहीर केलेली आहे पालकमंत्री पदाची। त्याच्यामध्ये चंद्रकांत पाटलांची उचलबाजी झाली आणि पुण्याचं पालकमंत्री पद हे अजित पवार यांना मिळालेलं आहे। आनंदाची गोष्ट आहे। जर अजित पवारांना मिळालं असेल तर त्याच्यात वाईट वाटण्याचं कारण काय? वाईट बीजेपीला वाटावं, आम्हाला काय करायचंय? चांगलंय, आमचाच माणूस झालाय। महाराष्ट्रात 3 पक्षाचे सरकार स्थापन झाल्यानंतर एका मंत्र्याकडे अनेक जिल्ह्यांचा कारभार म्हणजे पालकमंत्रीपद असल्याचं चित्र होतं। आज पालकमंत्री पदाची नवीन रचना जाहीर करण्यात आली। त्यात अजित पवार यांना पुणे जिल्ह्याचं पालकमंत्री पद देण्यात आलं। यापूर्वी पुणे जिल्ह्याचं पालकमंत्रीपद हे भाजपमधील ज्येष्ठ मंत्री चंद्रकांत दादा पाटील यांच्याकडे होतं। यावरून राज्याच्या राजकारणात आता पालकमंत्रीपद कोणाला मिळणार अशा चर्चा सुरू होत्या। अखेर त्यावर पडदा पडला आणि अजित पवार यांच्या गळ्यात पुणे जिल्ह्याच्या पालकमंत्रीपदाची माळ पडली। आता यावर भाजपच्या मंत्र्याला पुणे जिल्ह्याचं पालकमंत्रीपद मिळालं नाही याचा आनंद राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाला किती झाला हे जितेंद्र आव्हाड यांच्या आजच्या विधानावरून स्पष्ट होतं। भारतीय जनता पक्षाबद्दल मनामध्ये किती विरोध ठासून भरलाय हे अशा वक्तव्यांवरून वेळोवेळी सिद्ध होत असतं। बोलण्याच्या ओघात एखादं वाक्य तोंडातून निघून जातं, पण अशा वेळी जे पोटात आहे तेच ओठात येतं हेच खरं असतं। आपल्याला आठवत असेल तर ज्यावेळी अजित पवार यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमधून आपल्या समर्थक आमदारांचा गट वेगळा केला आणि राज्य सरकारला समर्थन देण्याची भूमिका घेतली, त्यावेळी मुंबईतील वांद्रे इथं त्यांनी एक समर्थक आमदारांची कार्यकर्त्यांची सभा घेतली होती। या सभेमध्ये त्यांनी ही भूमिका का घेतली याबद्दल आपली भूमिका सविस्तरपणे मांडली। तेव्हा संघटनेमध्ये नेमकं काय सुरू आहे, कुणाचं महत्त्व वाढत आहे आणि वाढलेल्या या महत्त्वामुळं किती लोक नाराज होत गेले याचा पाढाच वाचून दाखवला होता। तेव्हा त्यांनी जाहीरपणे ठाण्याचा पठ्ठ्या म्हणून जितेंद्र आव्हाड यांचा उल्लेख केला होता। त्यांच्यामुळे गणेश नाईक, संजीव नाईक, किसन कथोरे यांच्यासह ठाणे जिल्ह्यातील राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते राष्ट्रवादीला रामराम ठोकून दुसऱ्या पक्षात कसे गेले याबद्दल ते बोलले। काही तर असे लोक बरोबर घेतलेत की त्या लोक एकंदरीत संघटनेचं वाटोळ करतील। तुम्ही म्हणाल कोण? उदाहरण देतो, ठाण्याचा पठ्ठ्या। आता ते ठाण्याचा त्यांच्यामुळं गणेश नाईक आपला पक्ष सोडून गेले, संदीप नाईक पक्ष सोडून गेले, सुभाष भोईर पक्ष सोडून गेले, निरंजन डावखरे पक्ष सोडून गेले। वसंतराव डावखरे वयस्कर असताना मला म्हणायचे, दादा साहेब काय ह्याला मोठं करतात? त्याच्यामध्ये सांगितलं गणेश नाईक। त्याच्यामध्ये अनेक जण मला आता ते भेटतात सगळे। मला वाटतं किसन कथोरे गेले, खूप जण गेली। यावरून राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये राष्ट्रवादी एकसंध असताना पक्षांतर्गत किती मतभेद होते हे दिसून आलं। यात अजित पवार आणि जितेंद्र आव्हाड यांचं फार काही सख्य होतं असं बिलकुल नाही, उलट या दोघांचं फारसं पटतच नव्हतं हेच राज्याला कळलं। त्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाकडून वेळोवेळी घेण्यात आलेल्या सभा असतील किंवा पत्रकार परिषदा असतील, तेव्हा जितेंद्र आव्हाड यांनीच त्यामध्ये पुढाकार घेऊन अजित पवार यांच्या गटावर, स्वतः अजित पवार यांच्यावर निशाणा साधण्याचं काम केलं आहे। 2 महिन्यापूर्वी झालेल्या एका पत्रकार परिषदेमध्ये जितेंद्र आव्हाड यांनी अजित पवार यांच्यावर सडकून टीका केली। त्यांना काकांना गिळंकृत करायचं आहे, त्यांची राक्षसी महत्त्वाकांक्षा आहे वगैरे वगैरे अशी थेट विधानं केली होती। अजित पवार यांच्याबरोबर राष्ट्रवादी काँग्रेसमधील जे दिग्गज बाहेर पडले त्यानंतर शरद पवार गटामध्ये जितेंद्र आव्हाड यांना चांगली स्पेस निर्माण झाली, हेच यातून दिसून आलं।
आता अजित पवार यांच्या बंडानंतर त्यांच्यावर एवढी आग पाखड करणाऱ्या जितेंद्र आव्हाड यांना आज अजित पवार हे आपलाच माणूस असल्याचा साक्षात्कार का झाला हा प्रश्न आहे. अर्थात आव्हाड यांना पत्रकारांनी प्रश्न विचारला होता तेव्हा ते म्हणाले की अजित पवार पुण्याचे पालकमंत्री झाले याचा आनंद आहे, आपलाच माणूस पालकमंत्री झालाय. या त्यांच्या विधानावरून आता राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटामधील कार्यकर्ते बुचकाळ्यात पडले नसतील काय असाही प्रश्न या निमित्तानं निर्माण होतो. एकूणच काय तर या बोटावरचं त्या बोटावर करणं म्हणजे काय हे आज जितेंद्र आव्हाड यांच्या एका विधानावरून महाराष्ट्राला समजलंय. तेव्हा हा व्हिडिओ आपल्याला कसा वाटला ते आम्हाला जरूर कळवा. आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि आमचं चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.